धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। अवधान MIDC व टोलनाका अतिक्रमण कारवाई, गरिबांवर बुलडोझर, बड्यांना मोकळीक का? गेल्या 2 दिवसांपासून अवधान MIDC परिसरात तसेच अवधान टोलनाका परिसरात प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। अतिक्रमणामुळे बेकायदेशीर धंदे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत असे कारण पुढे करत प्रशासन बुलडोझर चालवत आहे। मात्र या कारवाईकडे पाहिल्यावर एक गंभीर आणि अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो। खरंच बेकायदेशीर धंदे कोण करत होते आणि त्याची शिक्षा नेमकी कोणाला दिली जात आहे? अतिक्रमणाला कुणाचंही समर्थन नाही हे प्रशासनाने लक्षात घ्यावे, पण अतिक्रमणाच्या नावाखाली सुरू असलेली ही मोहीम थेट गोरगरिबांच्या उपजीविकेवर घाला घालणारी ठरत आहे। चहाच्या टपऱ्या, पानटपऱ्या, लहान हॉटेल्स, हातगाड्या, फळ विक्रेते ही काही गुन्हेगारीची अड्डी नव्हते। ही होती त्या कुटुंबाची चूल जी प्रामाणिकपणे कष्टावर पेटत होती। एका अतिक्रमणधारकाच्या मागे फक्त एक व्यक्ती नसते, तर किमान 5 ते 10 जणांचे कुटुंब असते। घरातील कर्ता पुरुष किंवा महिला याच छोट्या धंद्यावर संपूर्ण कुटुंबाचा भार वाहत असतो। आज प्रशासनाच्या बुलडोझरने केवळ पत्र्याचे शेड पाडले नाही, तर त्या घरातील चूल, स्वप्ने आणि भविष्यही उद्ध्वस्त केले आहे। उद्या या कुटुंबांनी काय खायचे? आजारी सदस्यांचे औषधं कोण घेणार? मुलांचे शिक्षण अर्ध्यावर सोडायचे का? याची उत्तरे कोण देणार? प्रशासन नेहमीप्रमाणे एकच वाक्य पुढे करते, कायदा सर्वांसाठी समान आहे। जर कायदा खरंच समान असेल तर मोठ्या उद्योजकांचे, बड्या व्यापाऱ्यांचे, राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर अतिक्रमण प्रशासनाला का दिसत नाही? MIDC परिसरात उभ्या असलेल्या अनधिकृत गोदामांवर, शेडवर, बांधकामांवर बुलडोझर का चालत नाही? की कायदा फक्त गरिबांच्या झोपड्यांवर, टपऱ्यांवर आणि हातगाड्यांवरच लागू होतो का? हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। मायबाप सरकारने हे समजून घ्यावे की कायद्याच्या नावाखाली अन्याय केला गेला तर तो कायदा राहत नाही, तो अत्याचार ठरतो। बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर कारवाई करा, गुन्हेगारीला पाठीशी घालू नका, पण पोटासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वसामान्य माणसाला रस्त्यावर आणणे हा न्याय नाही। प्रशासनाने जर खरंच बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करायची असेल तर प्रथम त्यांची ओळख पटवावी, चौकशी करावी, गुन्हे दाखल करावेत। सरसकट बुलडोझर चालवून समस्या सुटत नाही, उलट ती अधिक गंभीर बनते। आज ज्यांचे धंदे उद्ध्वस्त झाले आहेत ते उद्या बेरोजगारी, उपासमार आणि हताशेच्या गर्तेत ढकलले जाणार नाहीत याची जबाबदारी कोण घेणार? आजचा प्रश्न अतिक्रमणाचा नसून न्याय, समानता आणि माणुसकीचा आहे। सरकार हे गरिबांचे आहे की फक्त बड्यांचे? कायदा हा सर्वसामान्य माणसासाठी आहे की फक्त ताकदवानांच्या सोयीसाठी? हे प्रश्न आज अवधान MIDC व टोल नाका परिसरातील प्रत्येक हातावर पोट भरणारा माणूस उघडपणे विचारतो आहे। जर प्रशासनाने वेळीच विचार केला नाही तर ही कारवाई अतिक्रमण विरोधी न राहता गरीब विरोधी कारवाई म्हणून ओळखली जाईल आणि त्याची जबाबदारी पूर्णपणे सत्ताधाऱ्यांवर असेल। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।